मी आर्या वर्षल कुलकर्णी. मी इयत्ता 5वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव MSS इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवड. मी अभिवाचनाकरता निवडलेल्या पुस्तकाचे नाव तोतोचान. लेखिका तेत्सुको कुरोयानागी. अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी. तोतोचान पुस्तकातील सर्व गोष्टी काल्पनिक नसून तोमोई शाळेतील खरे प्रसंग आहेत. या शाळेचे संस्थापक कोबायाशी यांच्याबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या हेतूने लेखिकेने हे पुस्तक लिहिले आहे. माझ्या आजच्या गोष्टीचे नाव शाळेचा पहिला दिवस. तू आता या शाळेची विद्यार्थिनी झालीस हे मुख्याध्यापकांचं ऐकल्यापासून दुसरा दिवस कधी उजाडतोय असं तिला झालं होतं. दुसऱ्या दिवसाची इतक्या उत्साहानं वाट तिनं कधीच पाहिली नव्हती. एरवी सकाळी उठण्यासाठी आईला त्रास देणारी तोतोचान त्या दिवशी मात्र कोणीही न उठवता उठून व्यवस्थित आवरून शाळेचं दप्तर घेऊन तयार झाली होती. घरात सगळ्यात वक्तशीर म्हणजे रॉकी, जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा. त्याला मात्र तोतोचानचं आजचं वेगळं वागणं समजेच ना. बराच वेळ तिचं निरीक्षण केल्यानंतर तो तिच्या जवळ येऊन उभा राहिला. ती काहीतरी बोलेली आशेने. आईला बरीच कामं होती. तिनं काहीतरी समुद्रातलं आणि काहीतरी डोंगरावरचं घालून घाईघाईनं डबा भरला. तोतोचाननं भराभर न्याहारी उरकली. आईनं तिचा आगगाडीचा पास एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून हरवू नये म्हणून तिच्या गळ्यात घातला. शहाणी मुलगी हो. तोतोचानच्या केसातून हात फिरवत बाबा म्हणाले. हो तर, बूट घालता घालता तोतोचान म्हणाली. मग दार उघडून मागे वळून बघत म्हणाली, अच्छा. आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. या इतक्या उत्साही आणि आज्ञाधारक पोरीला नुकतंच शाळेतून काढून टाकलं होतं यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. परमेश्वरा, यावेळी तरी सर्व नीट होऊ दे, आई मनातल्या मनात प्रार्थना करत होती. क्षणातच तोतोचानला गळ्यातला पास काढून रॉकीच्या गळ्यात घालताना पाहून तिला धक्काच बसला. अगं राणी तू. पण तिने शांतपणे काय होईल ते बघायचं ठरवलं. रॉकीच्या गळ्यात पास घालून तोतोचाननं खाली वाकून त्याला सांगितलं, पण हा पास तुला छान नाही दिसत आहे हं. पासची दोरी फारच लांब होती आणि पास जमिनीवर लोळत होता. हा माझा पास आहे, तुझा नाही, कळलं? तुला की नाही गाडीत बसता येणार, पण मी मुख्याध्यापकांना आणि स्टेशनवरच्या माणसाला विचारेन तुला गाडीत बसू देतील का आणि तुला शाळेत येता येईल का म्हणून. हं? रॉकी कान टवकारून तिचं बोलणं ऐकत होता. पण पास देऊन टाकल्यावर त्याने एक मोठी जांभई दिली. तोतोचान पुढे सांगत राहिली, आमच्या वर्गाची गाडी हलत नाही, त्यामुळे त्यात बसायला बहुधा तुला तिकीट पडणार नाही. पण आजच्या दिवस मात्र घरीच थांब. रॉकी नेहमी तिला शाळेपर्यंत सोडायला जात असे. त्याला वाटलं आजही तसंच करायचं. तोतोचाननं पास व्यवस्थित गळ्यात घातला आणि परत एकदा ओरडून आई बाबांना अच्छा केला आणि ती वळून सुद्धा न पाहता स्टेशनाकडे पळत सुटली आणि तिच्या मागोमाग रॉकीही. स्टेशनचा आणि तिच्या पूर्वीच्या शाळेचा रस्ता एकच होता, त्यामुळे तोतोचानला रस्त्यात तिच्या ओळखीची मनी माऊ भेटली आणि तिच्या जुन्या शाळेतील काही मुला मुली सुद्धा. धन्यवाद.